पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात। लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी पुणे जिल्ह्यामधील 4ही लोकसभा मतदारसंघांसाठी 47,000 अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक। मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे मनुष्यबळ नियोजनाची जबाबदारी। पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुट्टीच्या 3ही दिवशी महापालिका कर संकलन कार्यालय रात्री 9 पर्यंत सुरू राहणार। 3 दिवसांमध्ये 90 कोटी कर वसुलीचा अहवाल। पुणे शहरामधील हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना रात्री 11:30 पर्यंत मर्यादा। छोट्या मोठ्या खाद्यपदार्थ व्यावसायिकांनी नियमांचं पालन करणं आवश्यक, अन्यथा कारवाई होणार। पोलीस आयुक्तांचे आदेश। मुळा मुठा नदीकाठ संवर्धन योजनेच्या 3ऱ्या टप्प्याअंतर्गत 300 कोटींची कामं केली जाणार। मात्र पर्यावरणीय मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू असतानाच पालिकेनं आचारसंहिता लागण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया राबवल्यानं वादग्रस्त ठरण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडच्या पवना नदी पात्रामध्ये भराव टाकणाऱ्यांना 1 लाखांचा दंड, तब्बल 9 वाहनं पकडून दंडात्मक कारवाई।